आम्ही आमंत्रण दिलेलं आहे। विशेष म्हणजे आयोजकांची मी परवानगी घेतली एका मॅच करता आणि आयोजकांनी आम्हाला सूचित केलं की या दोन समालोचकांना तुम्ही कमेंट्री बॉक्स मधून संधी द्या। हे म्हणजे आपलं स्वागत। बिग डॅडी 47 मुंब्रा संघाचे मॅनेजर म्हणून ते काम बघतायत आणि संघ मालकांची जर आपण भूमिका बघितली तर आदरणीय सन्माननीय प्रवीणजी गुप्ता जे संघ मालक आहेत आणि भारतीय जनता पार्टी वसई पूर्व मंडळ युवा मोर्चा अध्यक्षपद हे सुद्धा ते जबाबदारीने पार पडतायत। थोड्याच दिवसांमध्ये एक मोठी टुर्नामेंट्स मोठी क्रिकेटची स्पर्धा कामन नगरीमध्ये आपण बघणार आहोत आणि त्यांचे आयोजक संयोजक म्हणून काम बघणार आहेत प्रवीणजी गुप्ता साहेब। प्रवीणजी लाख लाख धन्यवाद तुमचं। नेहमीच आम्हाला ज्या ज्या ठिकाणी भेटतात त्या वेळेस त्यांच्या मुखातून चांगल्या त्यांच्या वाणीतून चांगले शब्द बाहेर पडत असतात आणि तेच कामन परिसरातील एक लाडके व्यक्तिमत्व प्रवीणजी गुप्ता साहेबांना विनंती करतोय जर तिथे संघ असेल मात्र तुम्ही आपल्या या व्यासपीठावर या। प्रवीणजी गुप्ता हेमंत पाटील मॅच आता स्टार्ट होतोय कारण प्रेक्षकांच्या माहिती करता पहिल्या फेरीतील आता हा शेवटचा मॅच होतोय। किंग संतोष 14 चांदीप विरुद्ध बिग डॅडी 47 मुंब्रा असा टॉस जिंकल्यानंतर किंग संतोष 14 चांदीप संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय। वसई कोलीवाडा आज जर आपण बघितला चांदीप गावचे रहिवासी रोहित गुप्ता जरी असले तरी किंग संतोष 14 वसई या नावाने संघ मैदानाच्यात उतरलाय आणि दुसऱ्या बाजूला बिग डॅडी 47 मुंब्रा संघ उतरलाय। किंग संतोष 14 वसई संघाने टॉस जिंकलाय, प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं जाते ते बिग डॅडी 47 मुंब्रा या संघाला। बिग डॅडी 47 मुंब्रा संघाचे प्रारंभिक फलंदाज मैदानाच्यात उतरलेत। एका बाजूला स्ट्रायकिंगकडे फलंदाज बंटी आणि दुसऱ्या बाजूला शाहरिक हे दोन फलंदाज उतरलेत। दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक बॉट टीम। वेळेकडे जर आपण लक्ष केंद्रित केलं तर आम्हाला माहिती मिळते जवळजवळ 11:19 झालेत। याचाच अर्थ 25 मिनिटांमध्ये तुमची ही 5 षटकं टाकून व्हायला हवी। अतिशय चांगलं दमदार शानदार आमदार चषकांचं आयोजन आपण बघतायत या रजनी टुर्नामेंट्स मध्ये। अभिमन्यू स्पोर्ट्स जुचंद्र आयोजित भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आहे आमदार चषक 2021 अशी आणि स्वर्गीय केसरीनाथ पांडुरंग पाटील स्मरणार्थ बहुजन विकास आघाडी पुरस्कृत अभिमन्यू स्पोर्ट्स जुचंद्र आयोजित ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आणि या स्पर्धेच्या निमित्तानं ठाणे परिसरातील संघ उपलब्ध झालेत उपस्थित झालेत। त्याच्यानंतर मीरा भाईंदर परिसरातून फ्रेंड्स 11 मीरा रोड या संघाला आपण बघितलंय। याआधी पहिला मॅच खेळताना नवघर संघाला बघितलंय। इथे वेळ जास्त वाया जातोय, टाइमपास करू नका, तुमच्याकरता हे अंतिम कॉल असतील आणि 25 मिनिटांमध्ये जर तुमची 5 षटकं टाकून झाली नाही तर पंच इकडे वॉर्निंग देतील, पॅनल्टीला तुम्हाला सामोरे जावं लागेल। पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर गोलंदाज झालाय ऑस्टन। ऑस्टन अतिशय चांगला आणि नामांकित असा खेळाडू आहे। कधीच गर्व घमेंड या खेळाडूमध्ये मी बघितले नाही। अनेक मैदाने त्यांनी गाजवलेत आणि असा दमदार शानदार खेळाडू मैदानाच्या आत आलाय। पहिले षटक पॉवर प्लेचं, पहिल्या पॉवर प्ले मध्ये 2 शतरक्षक 38 सर्कलच्या बाहेर, एक वाईड ऑफ लॉंग ऑन मध्ये आणि एकाला ठेवलं मिड विकेट क्षेत्रामध्ये। गोलंदाज तयार ऑस्टन पावकर याचा पहिला चेंडू इनसाइड आउट करून खेळायचा होता। धावबाची दाट शक्यता आणि इथे एक धाव सहजतेने पूर्ण होत आहे। एक धाव पूर्ण केली जाते, या एका धावेशी खातं उघडलं जाते फलंदाजी करणाऱ्या बिग डॅडी 47 मुंब्रा संघाचं। ज्या संघाचे संघ मालक आहेत आदरणीय सन्मान्य प्रवीणजी गुप्ता, भारतीय जनता पार्टी वसई पूर्व मंडळ युवा मोर्चा अध्यक्ष आणि कामन गावातील एक प्रतिष्ठित नागरिक म्हणून त्यांच्याकडे बघितलं जाते। त्यांना डाव्या बाजूला तुम्ही बघू शकतायत। सोबतच टीम मॅनेजर मिस्टर हेमंत पाटील, महाराष्ट्राचा बुलंद आवाज गोड आवाज, एक चांगले समालोचक डाव्या बाजूला उपस्थित झालेत आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतायत शेजाजी शेख, हिंदीमधील एक गोड आवाज। मुंब्रा ठाणे परिसरामधून ज्या ज्या मोठ्या स्पर्धा होतात त्या स्पर्धांमध्ये त्यांचा गोड आवाज तुम्ही नेहमीच ऐकत असतायत। आणखीन एका टुर्नामेंटचं आयोजनाचं पत्र आमच्यापर्यंत पोहोचतोय, त्याची चर्चा आम्ही थोड्याच वेळात तुमच्यापर्यंत पोहोचू।
आता शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने फलंदाजाने चेंडूला वळवलं होतं, एक धाव पूर्ण केली आणि एका धावेने संघाचं खातं उघडलंय. पहिल्या चेंडू आपण बघितला तर पहिल्या चेंडूवर एक धाव, दुसऱ्या चेंडूवर एक धाव, लगातारच्या 2 चेंडूवर एक एक धाव मिळतोय आणि दोन्ही फलंदाज आपापल्या जागा पकडतायत, जागा धरतायत, खातं उघडतायत, अकाउंट ओपन करतायत. रजनी स्पर्धा म्हणजेच या युवा खेळाडूंचा जीव की प्राण. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळायचं होतं या चेंडूला. चांगला चेंडू पडलाय, गुडलेन स्पॉटवर चेंडू पिच झालाय, थोडंसं उसळी घेतलं आणि सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन तो विसावलाय. धावसंख्या स्थिर, धावसंख्या आहे बिग डॅडी मुंब्रा संघाची 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा. स्ट्राईक इनकडे फलंदाज बंटी, नॉन स्ट्राईक इनकडे फलंदाज शारिक. समोर आपण बघताय भूषण भोईर यांचा आगरी कटा, ज्याच्यामध्ये उत्तम दर्जाच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली. तदनंतर हृदयनाथ भोईर यांचं चिकन भुजिंग सेंटर आपल्याला पाहायला मिळतोय. इनसाइड आउट करून इन टू द गॅप चेंडूला टोळावलाय. शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतोय, दोघांमध्ये शर्यत लागलंय. बघता बघता विजय होतोय चेंडूंचा. चेंडू सीमारेषे पार, दमदार, शानदार, वजनदार, जोरदार हा आलाय चौकार. चांगलं कव्हरेज जेटीसी लाईव्ह यांच्या माध्यमातून केलं जाते. बघा ना काय जबरदस्त फोर्स केलं होतं या चेंडूला, दमदार, शानदार, इन टू द गॅप. क्रिकेटमध्ये खऱ्या अर्थाने मोकळ्या जागा सोडणारे खेळाडू हे खरे क्रिकेटर असतात. इथे जो गॅप होता तो गॅप शोधलाय. कारण विचार जर आपण केला, जलद क्रिकेटमध्ये 29 जागांवर तुम्हाला क्षेत्ररक्षण लावावं लागतं, फिल्डिंग तुम्हाला सजवावी लागतं आणि इथे 11 क्षेत्ररक्षक फिल्डिंग रचतायत. बॅटचा टॉप एज लागलं होतं, जेल होण्याची दाट शक्यता, मात्र हा जेल ड्रॉप होतोय. एक धाव बघता बघता फलंदाजाने पूर्ण केली आणि एका धावेची स्ट्राईक रोटेट होत असताना धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती बिनबाद नाबाद 7 धावा. पहिल्या चेंडूवर, दुसऱ्या चेंडूवर एकेरी धावा आल्यात, तिसरा चेंडू डॉट पडलाय, चौथ्या चेंडूवर चौकार आलाय, 5व्या चेंडूवर एक धावा आली आणि आता 6वा चेंडू कसा असेल या पहिल्या षटकातील, कारण चांगला प्रेक्षक वर्ग इथे लाभलाय या मॅचला पाहण्याकरता. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, चेंडू डिपिश गली क्षेत्राबाहेर निघून गेलाय. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, सरळ सरळ ठोकलाय हा चौकार. 4 धावा. वसई तालुक्यात पालघर जिल्ह्यात चर्चा आहे खरोखऱ्या. वसई तालुक्यात पालघर जिल्ह्यात चर्चा आहे खरोखऱ्या. जुचंद्र गावचा अभिमानी चषक आहे हो 1 नंबर. जुचंद्र गावचा बरोबर नंबर 1 ची स्पर्धा आहे. टीम मीटिंग करू नका, नो मीटिंग नो टायमिंग. आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि कोरोनाचा खतरा अजून टळला नाही मित्रांनो, याकरता तुम्ही टीम मीटिंग इथे करू नका. सुंदर फटका खेळला रिव्हर्सच्या स्वरूपात फलंदाज शारिक यांनी. शारिक हा चेंडूवर लक्ष ठेवतो बारीक आणि अत्यंत चांगल्या दर्जाचे क्रिकेट त्याच्याकडून पाहायला मिळत आहे. पहिले षटक संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली बिग डॅडी मुंब्रा संघाची बिनबाद 11 धावा. बंटी याचा जर आपण विचार केला तर बंटी हा 2019 मध्ये रणजित स्मृती चषक कासार वडवली या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावणारा खेळाडू आहे. मैदानाच्या आतमध्ये तो गोलंदाजाची घंटी वाजवत असतोय, मोठे फटके तो खेळत असतोय आणि तोच बंटी 4 बॉलमध्ये 6 या धावसंख्येवर खेळतोय. आता जर विचार केला तर स्ट्राईक इनकडे बंटीच आपल्याला पाहायला मिळतोय आणि गोलंदाजी मार्गावर गोलंदाज झाला रॉकी. 14-32 किंग संतोष 14-32 वसई संघाचा रॉकी गोलंदाजी मार्गावर. हाफ ट्रॅकर चेंडू सन्मान दिला या चेंडूला. चेंडू जातोय शॉर्ट कव्हर क्षेत्रात, शॉर्ट पॉइंट क्षेत्रात. एक धाव पूर्ण केली आणि एका धावेची धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचली ती 12 12 रन्स. बिनबाद नाबाद 12 धावा धावफलकावर आपल्याला येताना दिसत आहेत. आतापर्यंतचं जर आपण बघितलं तर 4था मॅच होतोय. पहिल्या मॅचमध्ये वसई चॅम्पियन वर्सेस जितू पॅकर्स नवघर अशी लढत आपण बघितली, ज्याच्यामध्ये एक चांगली लढत पाहायला मिळाली. आता सुद्धा फलंदाजाने बॅकवर्ड पॉइंट क्षेत्राच्या दिशेने चेंडूला खेळलाय. चेंडू सीमारेषे पार, आर पार, दमदार, शानदार, वजनदार हा आलाय आमदार चषकातील एक गोड चौकार. आमदार चषकाचं आयोजन केलंय जुचंद्र गावाला.
अनेक शुभेच्छुक या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळत आहेत. सध्या चौकारणीची धावसंख्येत बदल. धावसंख्या झाली ती 16 धावा, 1 षटक आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. उजव्या बाजूला द ग्रेट मराठीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सन्माननीय मोहन रवींद्र पाटील यांचा कटआउट्स बघायला मिळतोय. त्याच्यानंतर बहुजन विकास आघाडी अध्यक्ष चंद्रपडा पुष्पराज म्हात्रे यांचा कटआउट्स पाहायला मिळतोय. आणखीन चर्चा आपण करूया. आता रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. चेंडूचा कव्हर क्षेत्रामध्ये एक सोरटी धाव फलंदाजाने पूर्ण केली आणि या एका धावणीची धावसंख्येला नेऊन ठेवलंय बिनबाद 17वर. आर के एंटरप्राइजेसचे मालक कुमार रणजित प्रकाश किनी यांचा सुद्धा कटआउट्स आपल्याला बघायला मिळतोय. तदनंतर अगदी जवळचे मित्र नेहमीच त्यांना एकत्र तुम्ही बघत असतायत. आदरणीय सन्माननीय हेमंतजी वर्तक, श्री निलेशजी म्हात्रे यांचा सुद्धा कटआउट्स आपल्याला पाहायला मिळतोय. आता फलंदाजाने इनसाइड आउट करून चेंडूला खेळण्याचा प्रयास केलाय. चेंडू जातोय शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. 1 धाव पूर्ण. एका धावणीची धावसंख्या झाली ती 18 धावा. बिनबाद नाबाद 18 ही चांगली भागीदारी दोघांमध्ये तयार होताना दिसतंय. दोन्ही फलंदाज मनमुराद खेळपट्टीचा आनंद लुटताना दिसत आहेत. आणि विशेष म्हणजे यांचे आयोजक संघ मालक जे आहेत ते संघ मालक इथे खुश असतील. ओ आता मात्र एक खराब शॉट सिलेक्शन. पटक्याचं खराब निवड केली जाते. स्लोवर 1. चांगला चेंडू गोलंदाजाने इथे रिलीज केलाय. बीट करून ठेवलं फलंदाजाला आणि धावसंख्या थांबली ती 18वर. चेंडू टाकून झाले या षटकामध्ये 5 चेंडूंमध्ये गोलंदाजाने धावा दिल्यात त्या 7. धावसंख्या 18. पुन्हा रिव्हर्स खेळला जातोय. चेंडू कव्हर क्षेत्रात. 1 धाव पूर्ण. डिरेक्ट हिट जर कदाचित झाला असता तर धावबाद होण्याची दाट शक्यता असती. याचबरोबर 2 षटकं इथे समाप्त होत आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिग डॅडी मुंब्रा संघाची धावसंख्या झालेली आहे ती बिनबाद नाबाद 19 धावा. उर्वरित 3 षटकांमध्ये काय घडतंय काय बिघडतंय ऐकूया एका छोट्याशा डीजे ब्रेक नंतर. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका. बघत राहा, ऐकत राहा रजनी टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आमदार चषक 2021. कमॉन डीजे. रमेश बोरकना आहे पाठीशी त्याच्या खंबीर. जीवा भावाचा बेटा दादा नाही गाव जुचंद्र गावची शान. जीवा भावाचा बेटा दादा नायगाव जुचंद्रची ही शान. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झालेत ध्यान. असा आहे हो तो थैंक्स डीजे. 2 ओवर के बाद बिग डैडी मुंब्रा टीम का स्कोर है बिना कोई विकेट खोए 19 रन 19 धावा. बिनबाद नाबाद 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिग डॅडी मुंब्रा संघ लढतोय, फलंदाजी करतोय. किंग संतोष 14-32 वसई कोळीवाडा या संघाविरुद्ध. आणि आतापर्यंत चांगली वाटचाल झालेली आहे या संघाची. रजनी स्पर्धेमध्ये तमाम क्रीडा शौकीन या ठिकाणी दाखल झालेत आणि फार प्रमाणात आपण बघितलं तर मजा लुटली जाते, आनंद लुटला जातोय. उजव्या बाजूला अनेक स्टॉल पाहायला मिळत आहेत. इनसाइड आउट करून खेळण्याचा प्रयास केलाय. कुठेतरी बॅटचं इच लागलंय. फलंदाजाला परतावं लागतंय. मॅकमिलन याला यश मिळतंय आणि बाद झालाय. फलंदाज शारिक नावाचा फलंदाज बाद झालाय. गॉन. विकेटचं पतन. धावसंख्या 19. कानासाहेब जोडीला. हे अमित दादाचा आयोजन भारी. हे पाहून थँक्स डीजे. डीजे थोडासा आवाज वाढवा प्लीज. 19 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चालू असलेल्या मॅच मध्ये आणि जेटीएस लाईव्ह यांनी काय चांगलं कव्हरेज केलंय. डाव्या बाजूला आपण बघतायत समीक्ष मोरे जे चांगलं काम करतायत. इलेक्ट्रॉनिक स्कोर अपडेटर म्हणून ते काम बघतायत. दुसऱ्या बाजूला आपण बघतायत स्वागत ठाकूर यांचं आम्ही स्वागत करतो या स्पर्धेच्या निमित्तानं. आणि या जेटीसीचे प्रोप्रायटर मृणालजी म्हात्रे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. याच दरम्यान कॅमेरामॅनची भूमिका अदा करताना दिलीप भोईर यांना तुम्ही बघतायत. भूषण भोईर खूप चांगलं चांगलं ज्या ज्या ठिकाणी कॅमेरे हवे आहेत, ज्या ज्या ठिकाणी त्यांना कॅमेरे फिरवायचे आहेत त्या ठिकाणी ते फिरवून आपलं चांगलं योगदान देत आहेत. चालू असलेल्या मॅचमध्ये 2.1 चेंडूच्या समाप्तीनंतर बिग डॅडी 47 मुंब्रा संघाची धावसंख्या 1 बाद 19. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आत गेलाय अकबर. हा सुद्धा एक मोठा खेळाडू आहे.
टेनिस क्रिकेटमध्ये त्याच्या नावाचा सुद्धा गवगुवा आहे. मॅकमिलन यांनी आता पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मला आठवण झाले मायकल कास्पोरिच या ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाजाची, ज्याने निश्चितच 17 फेब्रुवारी 2005 साली T20 क्रिकेटचा मॅच खेळत असताना स्टीफन फ्लेमिंग या न्यूझीलंडच्या फलंदाजाला पहिल्या चेंडूवर बाद केलं होतं. इथे सुद्धा मॅकमिलन आपला पहिलाच मॅच खेळतोय आणि पहिल्याच मॅचमध्ये तो बाद करतोय शारिक या फलंदाजाला. आता डाव्या हाताचा फलंदाज अकबर जोरकस चेंडूला उचललाय, चेंडू हवेमध्ये इन दी एअर, विकेटचं पतन होऊ शकतंय, ते झालंय, विकेटचं पतन गॉन. बहुजन विकास आघाडीचा होतोय जय जयकार, दादा होतोय जय जयकार. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर, हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर. कमालीचं प्रदर्शन मॅकमिलन या गोलंदाजाचं. लगातारच्या 2 चेंडूवर 2 फलंदाजांना त्याने बाद केले, तंबूच्या आश्रयाला धाडलंय. विशेष म्हणजे अकबर याला सट होण्याआधीच त्याचा अडथळा दूर केला जातोय, कारण रणजी स्मृती चषकामध्ये अकबर या नावाचा सुद्धा बोलबाला आपण बघितला होता 2019 मध्ये. आणि चांगला खेळाडूला बाद केल्यानंतर आत्मविश्वास आणखीन द्विजा आहे तो फिल्डिंग करणाऱ्या किंग संतोष 14-32 वसई या संघाचा. धावसंख्या 19, 2 गडी बाद आणि आता विकेट हॅट्रिकवर येऊन ठेपलाय गोलंदाज मॅकमिलन. नवीन फलंदाज मुदस्सीर, चांगले खेळाडू सातत्याने मी बघितलेत मुंब्रा संघाच्या माध्यमातून. मुंब्राबाईज मुंब्रा हा संघ या ठिकाणी खेळतोय. आजच्या दिवसामध्ये बिग डॅडी 47 मुंब्रा या नावाने संघ मालक प्रवीणजी गुप्ता या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांची आवडची टीम म्हणून या संघाकडे बघितलं जात आहे. नवीन फलंदाज गेलाय मुदस्सीर, स्ट्राइकिंग कडे बंटी. ओ हॅट्रिक, विकेट हॅट्रिक पूर्ण केली जाते. व्हॉट अ मॅच! या स्पर्धेची दुसरी विकेट हॅट्रिक. काय कलाटणी दिली जाते या मॅचला. धाव संख्या 18, 3 गडी बाद. एक छोटासा ब्रेक घेऊया, ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. नाव गाजताई आम्ही दादाचा या जुटंद्र गावाचा, या 19 नंबर वाल्याचा. जवळजवळ 2 ते 3 फूट हवेमध्ये झेप घेतली आणि अप्रतिम झेल टिपलाय. हितेंद्र भोईर यांनी या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक संपादन केली होती आणि आता मात्र दुसरी विकेट हॅट्रिक जाते गोलंदाज मॅकमिलन या गोलंदाजाच्या नावावर. एक दिवसीय मॅचचा जर विचार केला आपण तर एक दिवसीय मॅच मध्ये सुद्धा आणखीन काही खेळाडू आपल्याला डोळ्यासमोर येत आहेत, त्यांची सुद्धा चर्चा आपण करणार आहोत. आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आत गेलाय. मुदस्सीर हा विकेटवर आपल्याला पाहायला मिळतोय. तदनंतर आता नवीन फलंदाज गेलाय, ज्याची चर्चा आपण बघणार आहोत. चर्चा आपण करणार आहोत. धावसंख्या आपण बघतायत मॅकमिलन याचं काय चांगली क्वालिटी, काय चांगला दर्जा दाखवलाय. 3 विकेट त्याने प्राप्त केलेत 3 चेंडूंवर. म्हणजे जर आपण बघितलं तर आणखीन एक महान क्रिकेटपटू, आंतरराष्ट्रीय क्रिकेट दर्जाचा एक आणखीन मोठा खेळाडू मला आठवला, तो म्हणजेच पठाण बंधूंपैकी इरफान पठाण. पाकिस्तान संघाविरुद्ध पहिल्या मॅचमध्ये पहिल्या षटकातील शेवटचे 3 चेंडू ज्याच्यावर त्याने विकेट हॅट्रिक साधली होती. आता नवीन फलंदाज गेलाय सेफ याला सुरक्षितरित्या फटकेबाजी करावी लागेल. सेफ याचाच अर्थ आहे ती सुरक्षा, आणि ती सुरक्षा आपल्याला संघाकरता प्रदान करावी लागेल. विकेट हॅट्रिक मॅकमिलन याचा पुढचा चेंडू समोर फलंदाज सेफ. आता चांगला ड्राईव्ह केलाय, कार्पेटच्या सहाय्याने चेंडूला खेळला जातोय. चेंडू जातोय लॉंग ऑफ क्षेत्रात. 1 धाव पूर्ण केली. एका धावेची धाव संख्या झाली ती 3 गडी बाद 20 धावा. कमालीचं प्रदर्शन गोलंदाजाने या ठिकाणी केलेलं आहे. ब्रूस रेड नावाचा गोलंदाज मला आठवला, ज्याने 29 जानेवारी 1986 साली विकेट हॅट्रिक संपादन केली होती. त्याची आठवण मला इथे होताना दिसतोय. चर्चा आपण करणार आहोत आणखीन गोलंदाजांची. वेट केलं, लेट कटचा फटका पाहायला मिळालाय आणि या चेंडूला वळवून दिलं बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये. गळीचा छत्रक्षक येतोय, चेंडू उचलतोय, फेकी करेपर्यंत फलंदाजांनी इथे पूर्ण केल्या आहेत. 1 धावा, एका धावणीची धावसंख्या झाली ती 21. 2 षटकं आणि 5 चेंडूची समाप्ती, धावसंख्या 21. काही चांगलं षटक टाकलंय. हे षटक आहे मॅकमिलन या गोलंदाजाचं. मॅकमिलन नावाची अनेक खेळाडू आपण बघितलं. मॅकमिलन गोविंद आपण उत्तम संघाच्या माध्यमातून बघतोय.
हा लोअर फुल चेंडू ऑन साईडला फटका खेळलाय. शतरक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. बघता बघता फलंदाजांनी खेळपट्टीवर 2 धावा पूर्ण केल्या आहेत आणि या 2 धावणीशी संघाच्या धावसंख्येत भर. संघाच्या धावसंख्येचा कोटा झाला तो 23चा. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना बिग डॅडी मुंब्रा संघाची धावसंख्या आहे ती 3 गडी बाद 23 धावा. आणखीन 2 षटकं शिल्लक आहेत. तत्पूर्वी मी आमंत्रित करतोय पुढील होणारा मॅच कुठल्या 2 संघादरम्यान असेल ही चर्चा होणं सुद्धा फार महत्त्वाचं असेल. जितू पॅकर्स नवघर विरुद्ध आझमी टायगर्स मुंब्रा या दोघांमध्ये होणारा पुढील मॅच असेल आणि दोन्ही संघाचे संघनायक टॉस बॉक्समध्ये टॉस करण्याकरता आपण या 3 षटकांमध्ये 23 धावा. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर चर्चा करण्याकरता कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊया. तत्पूर्वी ऐकूया सुमुद. आमदार चषकाचं आयोजन केलंय चंद्र गावाला. लाखा लाखाची बक्षीस ठेवली प्रेक्षक जमले पाहायला. चौकार मारी कोणी षटकार मारी मारेशेच्या त्यार पारी. लक्षात घ्या टीम मीटिंग करू नका. 3 षटकांच्या समाप्तीनंतर बिग डॅडी 47 मुंब्रा संघ मालक प्रवीणजी गुप्ता यांचा हा संघ इथे खेळतोय आणि या संघाची धावसंख्या 3 गडी बाद 23 धावा. 7 पेक्षाही 7.5 पेक्षाही जास्त सरासरी इथे अद्यावत केले जाते. उजव्या बाजूला चांगला प्रतिसाद या स्पर्धेकरता देण्याकरता प्रेक्षक वर्ग उपस्थित झालेत आणि खऱ्या अर्थाने आपल्याला स्वर्ग काय आहे या रजनी स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. आणि इथे आलेल्या प्रेक्षकांना असं वाटत असेल की आम्ही स्वर्गात आलोय, कारण या स्वर्गामध्ये येताना त्यांना सर्व काही मिळतंय. दुसऱ्या बाजूला अनेक स्टॉल आहेत. हॉट ड्रिंक्स, सॉफ्ट ड्रिंक्स, कोल्ड ड्रिंक्सचे. तदनंतर चिकन सेंटर आहेत. प्रमोद पाटील हे ग्रीन चिकन साठी खूप फेमस आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा एक स्टॉल आपल्याला डाव्या बाजूला बघायला मिळतोय. वडापाव, अंडापाव, बुर्जी पाव हे पाहायला मिळत आहेत. उजव्या बाजूला भूषण भोईर यांचा आगरी कट्टा पाहायला मिळतोय आणि समोरच आमचे मित्र हृदयनाथ भोईर यांचं बुजिंग सेंटर हे सुद्धा तुम्ही पाहू शकतायत. मॅचकडे आपण रवाना होऊया. षटक प्रगतीपथावर आता होतोय 4थं. जस्टिन गोलंदाजी मार्गावर. या आधीचं षटक फक्त 4 धावांचं होतं. लेट कटचा फटका खेळलाय. चेंडू जातो बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रात. 1 धाव पूर्ण केली. 1 धावेपेक्षा दुसरे काही मिळत नाही आणि एका धावेची धावसंख्येत बदल. धावसंख्या पोहोचली ती 24 वर. 24 रन्स ऑन दी बोर्ड. 24 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चालू असलेला मॅच आमदार चषक 2021 मधला पहिल्या फेरीतील शेवटचा मॅच तुम्ही निहाळतायत. बिग डॅडी मुंब्रा विरुद्ध किंग संतोष 14-32 वसई असा आहे. वसई संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि फलंदाजीसाठी आमंत्रण केलंय मुंब्रा संघाला. आता मात्र जोरकस मारण्याचा प्रयास. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. हा डॉट चेंडू गेलाय. 3.2 चेंडूच्या समाप्तीनंतर 24 धावा. रोखलंय फलंदाजी करणाऱ्या बिग डॅडी मुंब्रा संघाला. बिग डॅडी मुंब्रा म्हटला, बिग डॅडी म्हटलं तर गोवा येथील मोठा कसिनो आपल्याला आठवतोय. चेंडूला उचललाय. चेंडू हवेमध्ये मिड विकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक जातोय आणि बघता बघता त्यांनी चांगलं प्रदर्शन केलंय फिल्डिंग मध्ये. चेंडूला अडवलंय. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. 2 धावांची धावसंख्या झाली ती 3 बाद 26 धावा. डाव्या बाजूला बरेचसे मान्यवर व्यासपीठावर दाखल झालेत. महेंद्रजी पाटील या जुचंद्र गावातील प्रतिष्ठित नागरिक यांना सुद्धा तुम्ही व्यासपीठावर पाहू शकतायत. या स्पर्धेचे मॅनेजमेंटचे काम बघणारे आमचे लाडके मित्र सागरजी भोईर यांना सुद्धा तुम्ही व्यासपीठावर पाहताय. हाफ ट्रॅकर चेंडू. चेंडूला उचललाय. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 नाही, सरळ सरळ 6 धावन करता ठोकलेला हा मोठा टोळा. 6 धावा. वसई नाही गावजू चंद्र गावान सारे गाती त्याचे गुणगान. असा आहे हो तो वनम्यान त्याची करोड झालेत फॅन. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोड झालेत फॅन. बघितलं आपण रिप्ले मध्ये काय चांगल्या पद्धतीने उचललं होतं या चेंडूला आणि सुंदर फटका, देखना फटका. हाफ ट्रॅकर चेंडूला सुंदररित्या पिक केलं होतं फलंदाज सेफ यांनी. 6 धावांची सेफ खेळतोय 11 वर आणि संघाला नेऊन ठेवतोय 32 वर. 3.4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 32 धावा. सेफ प्लेइंग ऑन 11, मुदस्सीर प्लेइंग ऑन 2. पार्टनरशिप बघताय आपण.
7 बॉलमध्ये 13 रनची पार्टनरशिप. प्रोजेक्टेड स्कोअरचा जर आपण विचार केला ह्या लेवलला 8.73च्या सरासरीने जर गेला तर धावफलकावर धावा 43च्या आसपास जाऊ शकतात. हे चौथं षटक प्रगतीपथावर. धावफलकावर धावा लागल्या तर 32 धावा. चौथ्या षटकातील आता 5वा चेंडू गोलंदाज जस्टिन याचा. हाफ ट्रॅकर चेंडू फाईन लेगच्या दिशेने चेंडू खेळला. 1 धाव मिळतोय. 1 धावेपेक्षा दुसरे काही मिळणार नाही आणि या एका धावेनिशी धावसंख्येत बदल. धावा झाले धावफलकावर त्या 3 बाद 33 धावा. युट्यूबच्या माध्यमातून किती प्रेक्षक वर्ग जुडले ते अधिकृत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. बिग डॅडी मुंब्रा वर्सेस मॅच तुम्ही निहाळतायत. किंग संतोष 14-32 वसई असा. पुढचा चेंडू ऑन साइडला चेंडूला खेळला जातोय. चेंडू येतो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. 1 धाव पूर्ण केली. दुसरी धाव घेण्याची घाई करतायत. अति घाई संकटात नाही असं म्हटलं जातंय. 2 धावा रोखल्या जाऊ शकत नाही. या 2 धावणीची धावसंख्या 3 गडी बाद 35 झाली. 4 षटकांची समाप्ती सुद्धा झालेली आहे. आणि विशेष म्हणजे सध्याच्या घडीला या रजनी स्पर्धेचा आनंद लुटण्याकरता JTCच्या माध्यमातून 1005 प्रेक्षक वर्ग सध्या जुडले गेलेत. या तमाम क्रीडा रसिकांचं आम्ही स्वागत करतोय. जुचंद्र टेनिस क्रिकेट लाईव्ह यांच्या माध्यमातून जे लाईव्ह कव्हरेज केलं जातंय. आणि विशेष म्हणजे आमदार चषक दमदार चषक 2021 ही भव्य दिव्य रजनी स्पर्धा जुचंद्र येथील मैदानावर तुम्ही पाहतायत. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर 5व्या षटकांकरता आपण सरळ कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊया. कम ऑन डीजे. हे आमदार चषकाचं आयोजन केलंय जुचंद्र गावाला. हे आमदार चषकाचं आयोजन केलंय जुचंद्र गावाला. वाजताई नाव गाजताई नाव गाजताई अमित दादाचा. बरोबरच अमित दादांचं नाव आता या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर गाजतंय. कारण एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आणि त्यांच्याच वाढदिवसानिमित्तानं ही स्पर्धा आपण या जुचंद्र येथील स्वर्गीय नागेश काका मैदानावर पाहतायत. 5 षटकांचा मॅच आहे. 4 षटकांमध्ये 35 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आणि चांगलं टॅलेंट पाहायला मिळतंय. मागचं षटक थोडंसं कॉस्टली थोडंसं महागडं ठरलं आणि त्या षटकामध्ये 12 धावा धावफलकावर येताना दिसल्यात. आता गोलंदाज आलाय मॅकमिलन. चांगला प्रभावी मारा. फिरकी पट्टू ऑफ ब्रेक लेग ब्रेक दोन्ही पद्धतीने चेंडू वळवण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. बोटांची जादू त्याच्या आपल्याला पाहायला मिळतंय. पुढील होणारा मॅच करता जितू पॅकर्स नवघर आणि आजमी टायगर्स मुंब्रा संघाच्या संघनायकांनी या इथे स्वागताकरता चेंडू दाडलाय. चेंडू 1 बाउन्स सीमा रेषेपार आणि हा आलाय दमदार शानदार स्ट्रेट ड्राईव्हच्या स्वरूपात चौकार. 4 धावा. मध्ये बदलाव केला जातोय. 4 धावांची धावसंख्या झाली ती 39 धावा. 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. मॅकमिलन याचा हा चेंडू पॉपिंग क्रीज मधून आडव्या बॅटचा वापर करून मिडविकेट क्षेत्रामध्ये वळवला. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याची घाई आणि बघता बघता 2 धावा फलंदाज पूर्ण करतायत. 2 धाव मिळत आहेत. या 2 धावण्याची धावसंख्या 41 पर्यंत पोहोचलोय. 8 बॉलमध्ये 9 बॉलमध्ये 18 धावांची चांगली खेळी सेफ नावाचा फलंदाज मैदानाच्या आतून करतोय. मुदस्सीर नावाचा फलंदाज सध्या शांत थांबलाय. कर्णधार आहे आणि मुदस्सीर याला ठाऊक आहे कोणत्या वेळेला कसा खेळ करायला हवा. कारण एक अतिशय चांगला डिसिप्लिन क्रिकेटपटू म्हणून मुदस्सीर याच्याकडे पाहिलं जात आहे. शेवटचे 3 बॉल शिल्लक. धावसंख्या 41. जोरकस मारण्याचा प्रयास केलाय. चेंडू ऑन साईडला फॉरवर्ड स्कोअर लेग क्षेत्रात. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेकरता फलंदाज धावतायत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळतोय. 2 धावा 2 धावांची धावसंख्या झाली ती 43. 43चा आकडा आल्यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सरांची आठवण पुन्हा पुन्हा होतोय. कारण भारतरत्न हा पुरस्कार 1954 सालापासून वितरित केला गेला आणि पहिला असा खेळाडू ठरला जो 43वा खेळाडू होता. 43वा मानकरी ठरलाय भारतरत्न या पुरस्काराचा सर सचिन तेंडुलकर. आणि 43चा आकडा या ठिकाणी धावफलकावर आलाय. 3 गडी बाद 43 धावा. चालू असलेल्या मॅच मध्ये बिग डॅडी मुंब्रा संघाची ही स्थिती पाहायला मिळते. गोलंदाज मार्गावर तयार. लॉंग ऑफ ऑन साइडला वाईड ऑफ लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक. 1 क्षेत्ररक्षकाला शॉर्ट मिडविकेट क्षेत्रामध्ये तैनात केलंय. 1 क्षेत्ररक्षक लॉंग लेग मध्ये आणि 1 डीप मिडविकेट मध्ये. इनसाइड आउट खेळायचं होतं. विकेटचं पतन गॉन. परतावं लागतंय फलंदाजाला. हा लागलाय 4था धक्का बिग डॅडी 47 मुंब्रा संघाला. 4 गडी बाद. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 43 धावा. कम ऑन डीजे.
चंद्र ये गावाला आमचे चंद्र ये गावाला आनंदी आनंद झाला मनाला कुणाल पाटील ये भावाला लाल पाटील ये बाबाला डीजे धन्यवाद डीजे आगतम स्वागतम सुस्वागतम आलेल्या सर्व मान्यवरांचं खेळूंचं आणि प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतोय. स्वर्गीय केसरीनाथ पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ बहुजन विकास आघाडी पुरस्कृत अभिमन्यू स्पोर्ट जुचंद्र आयोजित आमदार चषक 2021 या रजनी क्रिकेट सोहळ्याचा हा तिसरा दिवस तुम्ही बघतायत. महासंग्राम तुम्ही या ठिकाणी निहाळतायत आणि असोला आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर तुम्ही बघताय जालिंदर भोईर यांना अतिशय चांगलं व्यक्तिमत्व प्रत्येक संघाकडे बारकाईने निरीक्षण करून ते ठेवतायत. चालू असलेल्या मॅच मध्ये 4.5 चेंडूची समाप्ती. बिग डॅडी मुंब्रा संघाची धावसंख्या 43 4 गडी बाद 43. ओ व्हॉट डिलिव्हरी अनपेएबल निश्चितच अनपेएबल डिलिव्हरी या ठिकाणी बघायला मिळाली. आणि याच दरम्यान षटकांची समाप्तीनंतर पहिला डाव समाप्त होतोय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर फलंदाजी करताना 4 गडी बाद 43 धावा. ऑस्टन यांनी 1 षटक टाकलं 11 धावा दिल्यात. रॉकी यांनी 1 षटक टाकलं 8 धावा दिल्यात. मॅकमिलन यांनी 2 षटकं टाकले 12 धावा दिल्यात आणि 4 गडी बाद केलेत. जिंकण्याकरता 44 धावांचं लक्ष. पाठला कसा काय केला जाईल ही चर्चा सुद्धा आम्ही करणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर थेट आपण जाऊया टॉस बॉक्स मध्ये जिथे 2 संघ नायक सज्ज आहेत. हे आमदार चषकाचं आयोजन केलंय जुचंद्र गावाला हे आमदार चषकाचं आयोजन केलंय जुचंद्र गावाला वाजताई नाव गाजताई नाव गाजताई आम्ही दादाचा या जुचंद्र गावाचा या 19 नंबर वाल्याचा या अभिमन्यू संघाचा गाजताई आम्ही दादाचा या जुचंद्र गावाचा या 19 नंबर वाल्याचा या अभिमन्यू संघाचा नाव गाजताई आम्ही दादाचा. आदरणीय सन्मान्य मंगेश जाखळ साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. पत्तू पॅकर्स नवघर संघाचा संघ नायक आणि दुसऱ्या बाजूला आपण बघणार आहोत मुंब्रा संघाचा संघ नायक आझम टायगर मुंब्रा संघाचा संघ नायक या ठिकाणी या मुंब्रा संघाचे संघ नायक या ठिकाणी दाखल झालेत. आणि विशेष म्हणजे आपण बघतायत या ठिकाणी व्यासपीठावर मंगेश जाखळ साहेबांचा शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन या ठिकाणी आलेत. एका बाजूला अक्षय जो जुतू पॅकर्स नवघर संघाचा संघ नायक आहे आणि दुसऱ्या बाजूला राया जो आझमी टायगर मुंब्रा संघाचा संघ नायक आहेत. आणि मी विनंती करतोय मंगेश साहेबांना ज्यांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. टॉस बॉक्स मधून आपण बघतायत मंगेश साहेबांना ज्यांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. दोन्ही संघांना मला तरी वाटते ठाऊक आहे की टॉस मध्ये काय आहे. एका बाजूला आमदार चषक आणि दुसऱ्या बाजूला अभिमन्यू स्पोर्ट्स. या दोघांपैकी एक उल्लेख तुम्हाला करायचा आहे. मंगेश जाखळ साहेबांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. कॉलिंग करतायत राय कॉलिंग करतोय जो आझमी टायगर्स मुंब्रा संघाचा संघ नायक आहे. सर मी विनंती करतोय टॉस आपण या ठिकाणी उडवा. आमदार चषक असा आवाज दिला होता याचाच अर्थ राया जो आझमी टायगर्स मुंब्रा संघाचा संघ नायक आहे त्याने टॉस जिंकलाय. मी मान्यवरांना विनंती करतोय की सर प्लीज आपण व्यासपीठावर जा. दोन्ही संघाचे संघ नायक या ठिकाणी आहेत. राया टॉस आपने जीता है. ये दूसरा इनिंग का मैच है. मतलब अगर देखा जाए तो दूसरे जो मैच आपका जो होगा इस मैदान पे तो टॉस जीतकर आप फैसला क्या करेंगे? हम लोग पहले बैटिंग करेंगे. बैटिंग करते समय कितने रनों का लक्ष्य रखना चाहोगे सामने वाले टीम का? 4 ओवर का मैच रहेगा. सामने वाली टीम एक तगड़ी टीम है तो कितना टारगेट आप सेट करना चाहोगे सीमित 4 ओवर में? नहीं सही बात है, बहुत अच्छी टीम है. सामने की बैटिंग लाइनअप भी बहुत अच्छा है. उन लोग ने बहुत हाई स्कोर किए थे फर्स्ट मैच में. हम लोग ट्राई करेंगे नियर अबाउट 50 प्लस करने के लिए. अभी प्लेइंग 11 में कोई चेंजेस रहेगा या सेम टीम रहेगी? अभी देखते हैं, डगआउट पे बात करके एडजस्ट करके एक अंदर बाहर करना पड़ेगा. बैट्समैन कौन से हैं जिसमें आप ज़्यादातर भरोसा करते हैं और वो अभी इस विकेट पे अच्छी बल्लेबाजी करेंगे? नोमान है, सतीश अन्ना है, पापा है,
और हनीफ अन्ना है, चाहे हमारी बैटिंग लाइनअप काफ़ी डीप है. इस मॅच के लिए आपको बेस्ट ऑफ लक. थँक यू सो मच. दुसऱ्या बाजूला या ठिकाणी अक्षय आहे. अक्षय, टॉस जर तुम्ही जिंकला असता तर तुमचा काय निर्णय असता? फिल्डिंग. तुम्हाला आता फलंदाजी करावी लागणार आहे. सीमित 4 षटकांचा मॅच असताना तुम्हाला फिल्डिंग करावी लागणार आहे आणि अशा वेळेस समोरच्या संघाला तुम्ही किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयास असेल आणि त्याकरता कोणते गोलंदाज उपयोगी ठरतील? 30 ते 35 धावा रोखण्याचा प्रयत्न करू. इथे आल्यानंतर ही जी रोषणाई तुम्ही बघितली, रजनी स्पर्धेचं जे आयोजन तुम्ही पाहिलंय, ते आयोजन बघून तुम्हाला काय वाटतंय? खूपच चांगलं आयोजन असतं. अगदीच बरोबर. तुम्हाला या मॅच करता लाख लाख शुभेच्छा. थँक्यू. या प्रतिक्रिया दोन्ही संघाच्या संघनायकाने आमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत. टॉस बॉक्समधून अहवाल असा आहे, टॉस जिंकलाय तो आझमी टायगर्स मुंब्रा या संघाने आणि प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवलाय. क्षेत्ररक्षणाकरता मैदानाच्या आत जावं लागेल ते पतू पॅकर्स नवघर या संघाला. होणारा पुढील मॅच असेल. थेट आम्ही तुम्हाला घेऊन जातो कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे सज्ज आहेत आमचे साथी कॉमेंटेटर प्रमोदजी शेडगे. आवाज ऐकूया प्रमोद शेडगे सरांचा. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. चला स्टार्ट ऑफ द मॅच. धन्यवाद संदीपजी गावंड सर. या आपण आदर सत्कार या ठिकाणी स्वागत सन्मान करणार आहोत. आदरणीय सन्माननीय अजयजी म्हात्रे मॅन फ्रॉम एक्सर आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केलं जाईल. मी विनंती करेन या स्पर्धेचे प्रायोजक आयोजक अमितदादा पाटील यांच्या शुभ हस्ते माईची उबदार शाल तसेच या स्पर्धेची आठवण म्हणून आपण पाहू शकतायत सन्मान चिन्ह या ठिकाणी सन्मानित केला जातोय. पहिला चेंडू हितेंद्र भोईर पाती. धन्यवाद अजयजी म्हात्रे. उद्याच्या 2 दिवसांमध्ये 2 रात्रींमध्ये समीर पाटकर यांची मात्र यावेळेला उपलब्धी असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. अमितदादा पाटील यांचा आज वाढदिवस ज्या पद्धतीने आपण पाहिलं आणि त्यांना खूप शुभेच्छा या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं या स्पर्धेने मात्र आपण जरूर दाखवलं गेलंय. आलेल्या आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करीत आहोत. या क्रीडा नगरीमध्ये नागेश काका मैदान हे मैदान आपल्याला पाहायला मिळतं. विजयासाठी टोटली जर आपण पाहिलं तर 42 धावांचं लक्ष 44 धावांचं लक्ष आहे. पुन्हा एकदा वाईटचा इशारा स्वैर मारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. एका साईडला जर आपण पाहिलं तर बिग डॅडी 47 मुंब्रा ज्वाली बॉईज मुंब्रा या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले, परंतु सौजन्य केले गेले ते आपण पाहतो प्रवीण गुप्ता यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. तर एका साईडला किंग संतोष 14-32 वसई कोळीवाडा रोहित गुप्ता यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहिलं ज्या पद्धतीने मात्र धावा खोऱ्याने वाहिल्या गेल्या नाहीत आणि एका साईडला मात्र रोखून ठेवलं गेलं गोलंदाजांनी वसई कोळीवाड्याच्या 43 वर रोखून ठेवलं गेलं. परंतु ही टोटल सुद्धा एक फाईट टोटल आहे नो डाऊट. एका साईडला गॉडसन पाकिट पाहायला मिळतात, एका साईडला रॉकी सारखा फलंदाज अपकमिंग यंगस्टर आपल्याला पाहायला मिळतोय डावकुऱ्या हाताने. अप्रतिम बॅकफुटला जाऊन टॅप केला जातोय. चेंडू मात्र स्लिप पॉईंट क्षेत्रामध्ये निघून जाईल. तत्पूर्वी एक धाव चिकी सिंगलच्या माध्यमातून पाहायला मिळते. कारण एक एक धाव म्हटलं तर क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास आपल्याला पाहायला मिळतो. एक एक धाव म्हटलं तर क्रिकेटमधील खेळाडूंचा प्राणवायू आपण पाहू शकतात आणि एक एक धाव म्हटलं तर क्रिकेटमधील खेळाडूंचा ऑक्सिजन. आणि खऱ्या अर्थानं सुनील मनोहर गावस्कर यांनी सांगितलंय की एक एक धाव म्हणजे लाईफ लाईन, जिला म्हटले जाते संजीवनी, या अर्थाने आपण पाहतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर 3 धावा पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचते. किंग्ज संतोष 14-32 वसई कोळीवाडा एक बिग संघ आहे. ऑफ साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेला. इनफिल्डच्या वरून क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू मात्र यावेळेला ट्रॅव्हल केला गेलाय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत. रॉकीच्या बॅटमधून 2 धावा येत आहेत. संघाला घेऊन जातो यावेळेला 14-32 वसई या संघाला आपल्याला पाहायला मिळतोय 5 या धावसंख्येवर. विजय कांबळे गोल्डन मॅजिक फिंगर आपल्याला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं 15 मार्च 1877 मध्ये पहिल्या 2 गुणलेखकाला निवडलं गेलं. पूर्ण वर्ल्डमध्ये टेस्ट क्रिकेटला सुरुवात झाली. 1:02 पहिला चेंडू फेकला गेला ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये. आणि ज्या पद्धतीने MCG मेलबॉर्नच्या मैदानात जर आपण पाहिलं तर जीजे सॉवेल्स हा इंग्लंडचा होता तर MP रिंगम हा ऑस्ट्रेलियाचा पाहायला मिळाला. हे 2 गुणलेखक निवडले गेले. तेच विशाल कांबळे आणि समीक्ष मोरे यावेळेला आपल्याला पाहायला मिळत आहेत. डावकरी हाताने गोलंदाज जावेद कुरेशी अप्रतिम सुरेख पद्धतीने यावेळेला आपल्याला चेंडू पाहायला मिळाला. हीच बेस्ट अँड बेटर लेन त्या लाईन आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. थँक्यू व्हेरी मच अजितजी म्हात्रे. उद्याच्या सकाळच्या सत्रामध्ये ते पुन्हा एकदा जॉईंट होतील ससू नवघर आमदार चषकच्या मैदानात. ज्या पद्धतीने आपण पाहतो ससू नवघरच्या
मैदानात पाहायला मिळतील आमदार चषकामध्ये. धावांची गती 5 धावा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर. 44 धावांचं लक्ष. या ठिकाणी आव्हानांचा पाठलाग करताना या ठिकाणी डोकं शांत ठेवून खेळावं लागेल. म्हटलं जातं ना की डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर नाती तुटत नाहीत. क्रिकेटच्या मैदानात नेहमीच कूल माइंडेड खेळावं लागतं, हे आपण विसरून चालणार नाहीये. यावेळेला पाहिलं शफल झाला, फ्लिक केला जातोय, सुंदर फटका पाहायला मिळतोय. जमिनीला का चेंडू मात्र डीप मिड विकेटला निघून जातोय. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. हुलकावणी देण्याचा प्रयत्न होता दुसऱ्या धावेसाठी. एका धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचते. जावेद कुरेशीने चांगल्या प्रकारची गोलंदाजी आतापर्यंत मात्र जर आपण विचार केला तर 2 स्क्वेअर मारे केले आणि तदनंतर लेंथ अँड लाईन सहित गोलंदाजी केली. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा या फलकावर पाहायला मिळतात. 44 धावा जर आपण पाहिला तर एक फायटिंग टोटल आहे. मुंब्राचं जेव्हा जेव्हा नाव घेतलं जातं टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये एक गोड आवाज जर आपण पाहिला तर अप्रतिम शेजाज शेख यांचा पाहायला मिळतो. अप्रतिम सबमरिंग डिलिव्हरी ही ताकद आहे, ही स्पेशालिटी आहे या गोलंदाजाची. ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा कृती खूप छान आहे ती जावेद कुरेशी या गोलंदाजाची आपण पाहतोय. धावांची गती फलकावर 6 धावा. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 6 रन्स 5 चेंडूचा खेळ झालाय. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला पाहिलं स्क्वेअर ऑफ द विकेट. सुंदर फटका पाहायला मिळतो. क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. चेंडू मात्र स्वीपर कव्हरमध्ये. चेंडूला स्टॉप केला जातोय. तत्पूर्वी तिसऱ्या धावेसाठी निघाले. चित्याच्या चपळाईने 3 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ॲज अ लिटल ॲज अ मिकल, थेंबे थेंबे तळेसाचे असं म्हटलेलं आहे आणि एक रन्स मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. इन्क्लूड केली जाते. एंड ऑफ द ओव्हर. धावांची गती फलकावर 9. एक षटक कंप्लीट झालंय. कोणतेही मात्र यावेळेला गडी बाद झालेले नाही आहेत. ही जमेची बाजू पाहायला मिळते आणि पहिल्या षटकांमध्ये 9 धावा येत असताना 44 धावांचा पाठलाग करताना 24 चेंडू आणि विजयासाठी 35 धावांचं लक्ष हे समोर असेल. थोडीशी स्पीडअप करा जरा गेम. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा आमदार चषक 2021. या ऐकूया आपण डिस्क जॉकीला. धावांची गती जर आपण पाहिली तर 9 धावा 1 षटकांचा खेळ झालाय. वेळ दौडू नका मित्रांनो. वेळ कोणासाठी गुलाम नाहीये. वेळ कोणाचा गुलाम नाहीये. वेळ कोणासाठी थांबणार नाहीये. म्हणूनच म्हटलं जातं ना की 365 दिवसांची किंमत जर विचारायची झाली तर त्या शालेय जीवनातील विद्यार्थ्याला विचारा नापास झालेल्या की 365 दिवसांची किंमत काय आहे. एका मिनिटाची किंमत जर विचारायची झाली तर ज्याची नुकतीच ट्रेन चुकलेली आहे त्या व्यक्तीला विचारा एका मिनिटाची किंमत काय आहे. एका सेकंदाची किंमत जर विचारायची झाली तर ज्याचा नुकताच अपघातातून तो वाचता वाचता राहिला त्या व्यक्तीला विचारा एका सेकंदाची किंमत काय आहे. एका मिली सेकंदाची किंमत जर विचारायची झाली तर ज्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये ज्या स्पर्धकाने सहभाग घेतला आणि ज्याला सुवर्ण पदकाऐवजी रजत पदक मिळालंय त्या मात्र स्पर्धकाला विचारा एका मिली सेकंदाची किंमत काय आहे. म्हणून मित्रांनो वस्तूची किंमत वेळ आल्यावर समजते. कारण वातावरणात मिळालेला फुकट ऑक्सिजन हा दवाखान्यात खूप महाग विकला जातो. म्हणून वेळेचं भान ठेवा प्रत्येकाने. धावांची गती फलकावर 9 धावा. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येतो. यावेळेला सैफ उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. गॉडसन पाकिटसाठी यावेळेला पाहिलं न्याळलं. बाकीचं काम ललित भोईर अर्थातच बंड्या या ठिकाणी पाहायला मिळतात. एक्स्ट्रा स्वरूपात धावसंख्येत भर होते. संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. दुहेरी आकड्यामध्ये डबल फिगरमध्ये आपण पाहतो. 10 रन्स विदाऊट लॉस. द ग्रेट स्टार्ट बाय किंग संतोष 14-32 वसे कोळीवाडा. आत्तापर्यंत जर विचार केला तर यावेळेला आपण पाहतोय की वाईटच्या स्वरूपात खूप धावा आल्यात. प्रतिस्पर्धी संघाच्या 1 सुद्धा धावा नव्हत्या. 3 धावा मात्र एक्स्ट्रा स्वरूपात पाहायला मिळतात. थोडंसं यावेळेला फेरबदल केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल 5-4चं कॉम्बिनेशन. म्हणूनच मी वेळेचं भान ठेवलं. मी सांगितलं गेलं होतं परंतु वेळ दौडू नका मित्रांनो. वेळेची दिरंगाई करू नका. घड्याळात 12:07 झालेत. पुन्हा एकदा गोलंदाज सैफ. यावेळेला ऑन साईडला बॅकलिपचा उपयोग जरूर केला होता. स्लिम मिडॉनला वेगाने मात्र क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी गॉडसन पाकिट 1 धावेने धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. ते एकंदरीत 11 धावा. 1.1 चेंडूचा खेळ झालाय. अमितदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खूप छान पद्धतीने मात्र ही स्पर्धा आपण पाहू शकाल. 17 ते 21 असा टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम नाईट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज सैफ. कॉमेंट्री बॉक्स एंडकडून गोलंदाजीसाठी सज्ज.
त्यावेळेला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. पोझिशनमध्ये त्या आला नव्हता आणि यावेळेला मात्र कोणतीही चुकी करत नाही या क्षेत्ररक्षक मिस्टर जावेद कुरेशी. आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. बॅक टू द डगआउट, बिग विकेट. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घेतल्यानंतर आपण पाहतो द ग्रेट मराठा संस्थापक मोहनदादा पाटील यांच्याकडून मात्र 500 रुपयांचं कॅश प्राईज पाहायला मिळतं. आर के एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर पाहायला मिळतात रणजितजी किनी आणि तिथे मात्र जॉईन झालेत निलेशजी म्हात्रे यांच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेला चेंडूची मात्र जी व्यवस्था केलेली आहे ती त्यांनी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि नेहमीच पाठबळ आपल्याला पाहायला मिळतं मोहनदादा पाटील यांच्या वतीने. जे भूषण पडवळे या ठिकाणी उपस्थित झालेत त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. अमितदादा पाटील यांच्या वतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तुम्हाला सर्वांना व्यासपीठ मिळवून देण्याचं काम केलं गेलं. चला स्पीडअप करा जरा गेम. पहिल्या षटकांचा एकंदरीत खेळ होत असताना दुसऱ्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मात्र या ठिकाणी सफलता मिळते. फलंदाज बाद होताना 44 धावांचं एक माफक आव्हान म्हणता येणार नाहीये. एक फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळते. क्रिकेटच्या मैदानात नेहमीच आपण पाहतो कोणताही खेळाडू महान नसतो, कोणताही संघ महान नसतो. जेव्हा 101% तो गुणवत्ता सिद्ध करतो त्यावेळेला तो खेळाडू महान बनतो. हे आपण सातत्याने भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्या मुखातून आपण पाहिलेले आहेत. म्हणून म्हटलं होतं परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. काल काय झालं हे विसरून मात्र आज मी काय करणार आहे याकडे लक्ष देणं म्हणजे क्रिकेटला आपण प्राधान्य देतो. म्हणून डोक्यात सतत भूतकाळ जर ठेवला तर येणारा वर्तमान काळ हा सुद्धा खूप खराब जातो. धावांची गती 11 धावा 1 गडी बाद. यावेळेला पाहिला पुलचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. गॉडसनच्या बॅटमधून निघालाय परंतु सुंदररित्या डीप मिड विकेटला फलंदाज या ठिकाणी बाद होताना बॅक टू बॅक 2 फलंदाज बाद होत आहेत. एक बिग विकेट, मोठा धक्का. किंग्स संतोष 14-32 वसई कोळीवाडा या संघाला, रोहित गुप्ता यांच्या संघाला आपण पाहतोय. फलंदाज गॉडसन हताश, निराश, हतबल मनाने या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर पॅव्हेलियनच्या बाहेर नवघर संघाचा कर्णधार जितू पॅकर्स नवघर संघाचा कर्णधार आपण अक्षय सोनी, आपण जालिंदर भोईर यांच्याशी आपण संपर्क साधा, त्यांच्याशी भेट घ्या. धावांची गती फलकावर 11 धावा 2 गडीबाज. सामना रफ अँड टफ पाहायला मिळतो. बिग डॅडी 47 मुंब्रा संघाने मात्र यावेळेला कमबॅक केलेला आहे. जो प्रवीण गुप्ता साहेब यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय तर एका साईडला रोहित गुप्ता यांचा संघ आपण पाहू शकाल. ज्यांनी ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून किंग्स संतोष 14-32 संघाने प्रथम विजेता यंदाच्या वर्षात पटकावला गेला. ते गेल्याच महिन्यामध्ये आपण पाहू शकलात. याच महिन्यामध्ये सुंदर स्पर्धा पार पाडली गेली 7 तारखेला. 11 धावा 2 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. हॅट्रिकवर पोहोचला गेलाय मिस्टर सैफ. ही तिसरी हॅट्रिक साध्य करेल का या स्पर्धेतली याकडे लक्ष वेधित राहिलंय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, दबाव आणला जातोय. सैफने काय गोलंदाजी केले, अप्रतिम विलक्षण कामगिरी करताना आपल्या बोटांतील जादू, सहजता, सुंदरता काय असते. सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, साधं राणीमान परंतु आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून उच्च विचार या ठिकाणी दाखवले ते सैफने. मॅग्निफिसंट बॉलिंग. धावांची गती फलकावर 11 धावा 2 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. 2 ऑनफिल्ड पंच पाहायला मिळतात. ललित भोईर अर्थातच बंड्या तर एका साईडला हितेंद्र भोईर पाती या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. यावेळेला पहिला फॉरवर्ड डिफेन्स खेळण्याचा प्रयत्न, दबाव होता परंतु या ठिकाणी झेल सुटलाय आणि तो सुद्धा मात्र फ्रँकी याच्या माध्यमातून आपण पाहतो. फ्रँकी हा असा फलंदाज आहे, येणारा काळ येणारी वेळ दर्शवेल. इट इज नो यूज क्राईंग टू ओव्हर स्प्लिट मिल्क. दूध होतो गेल्यानंतर शोक करण्यात काहीच अर्थ नसतो. हे आपण सातत्याने पाहिले. कॅचेस विन द मॅचेस. धावांची गती 12 धावा 2 गडी बाद. 1.5 चेंडूचा खेळ झालाय. एका साईडला फलंदाजी करतोय किंग्स संतोष 14-32 वसई कोळीवाडा. 44 धावांचा पाठलाग करताना थोडीशी नामुष्की उडवली गेली ती मैदानाच्या आतमध्ये, कारण गोलंदाजी कसून यावेळेला धारदार गोलंदाजी. ऑफ साईडला डान्सिंग डाऊन द ट्रॅक एकदा वर्जित केली जाईल. सिलिम मिड ऑफ क्षेत्रामध्ये सैफचं कौतुक करेन ज्या अनुषंगाने त्याने गोलंदाजी केली. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. 13 धावा फक्त
फक्त या षटकांमध्ये जर विचार केला तर धावा फक्त खर्च केल्या ते 4. अप्रतिम सुपर बॉलिंग, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. 2 षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या 13 धावा, 2 गडी बाद. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी 31 धावांचं लक्ष्य समोर असेल. 10.33च्या सरासरीने खेळावं लागेल. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा आमदार चषक 2021. किंग संतोष 14-32 नावाने इंद्रियावर तैनात झाला. त्यात संघ फेमस आहे साऱ्या आपल्या महाराष्ट्राला. निर्मित नावाने शोरूम टाकल्यात साऱ्या वसई शहरावर. निर्मित नावाने शोरूम टाकल्यात साऱ्या विरार. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर या ठिकाणी आपण पाहतोय 13 धावा, 2 गडी बाद. सुंदर श्रवण इंद्रियांपर्यंत मात्र सुंदर सॉन्ग आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने पाहायला मिळतात. कारण आजकालचा माणूस खूप थकलेला असतो, दमलेला असतो, आपल्या परिवारासोबत वेळ घालवता घालवता कुठेतरी थोडासा फर्स्टेड असतो आणि अशा वेळेला मात्र कुठेतरी ते रिलॅक्स होण्यासाठी संगीताची जोडी असणं खूप गरजेची गोष्ट आहे. आणि हे संगीतमय वातावरण जास्तीत जास्त 2008, चला घाई करा, स्पीडअप करा जरा गेम. 2008 साल उगवला इंडियन प्रीमियर लीग. खऱ्या अर्थानं IPLला सुरुवात झाली आणि तिथून मात्र लीगच्या मॅचेस खूप मोठ्या प्रमाणात आल्या. डीजेची मागणी जोरदार वाढू लागली आणि तिथून मात्र एक ग्लॅमर आलं, ते मात्र क्रिकेटला आपण पाहतोय. आज प्रत्येक खेळाडूचं स्वप्न निर्माण झालंय. पंच काहीतरी डिस्कस करत असताना मैदानाच्या आतमध्ये चेंडू आहेत 18 आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी 31 धावा हे सामन्याचं समीकरण. कोणत्या संघाचा प्रवास? मला वाटतं थोडंसं क्रॅम्प त्या ठिकाणी येत असताना सबस्टिट्यूट खेळाडूची मागणी केली जाते की काय, असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. सबस्टिट्यूट खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये जाईल. त्या ठिकाणी आपण पाहू शकतात विरल नायर थर्ड अंपायरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात, आम्हाला सूचित करतायत. 18 चेंडू आणि 31 धावा, 10.33ची सरासरी. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. संकट येण्यापूर्वीच त्याची चिंता करीत बसू नका खेळाडूनो, तर फाईट करा. दोन्ही संघांसाठी पुन्हा एकदा ऑल द बेस्ट असेल आमच्या कॉमेंट्री स्टुडिओकडून. सुंदर टीम मॅनेजमेंट सागर भोईर यांच्या माध्यमातून सातत्याने पाहायला मिळते. जेव्हा आम्ही कोसमाई चषक करत होतो, नितीन पाटील यांचं आवर्जून नाव घेतलं, त्यावेळेला सागर भोईर यांची आम्हाला आठवण झाली. जेव्हा जेव्हा गुड रनिंग बिटवीन द विकेटमध्ये नाव घेतो जितेश पाटील बंधू यांचं, तेव्हा दीपेश पाटील यांची खूप आठवण येताना पाहायला मिळते. कुणाल पाटील असतील, हे मात्र 3 असे त्रिमूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. आणि खऱ्या अर्थानं सामाजिक बांधिलकी जेव्हा जेव्हा आम्ही नाव घेतो ते मोहनदादा पाटील यांचं नेहमीच नाव पुढे येताना पाहायला मिळतं. कारण नाव मोठं असून चालत नाही, तर तुमचं सामाजिक कार्य मोठं असावं हे आपण सातत्याने पाहिलेलं आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर 13 धावा, 2 गडी बाद. आणि जुचंद्र म्हटलं तर आता टेनिस क्रिकेटची पंढरी झाले. कारण जसं मात्र दिवाळीचा मोसम संपतोय, मात्र या टेनिस क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात होताना पाहायला मिळते. म्हणूनच 120 ग्रॅमच्या या टेनिस चेंडूने तुम्हा सर्वांना वेड लावून सोडलंय. असा खेळ म्हणजे क्रिकेट पाहायला मिळतोय. 18-31चं समीकरण. अप्रतिम ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलंय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकेपर्यंत डेंजर झोनमध्ये होते, परंतु या वेळा चित्याच्या चपळाईने 2 धावा, पापणी लवते 2 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 15 धावा. दोन्ही संघ स्ट्रॉंग आहेत, दोन्ही संघ बलाढ्य आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही संघांमध्ये तेवढी क्षमता आहे, दोन्ही संघांमध्ये तेवढं कॅलिबर आहे. परंतु क्रिकेटच्या मैदानात नेहमीच आमिर खानच्या चित्रपटाची आठवण येईल असं मात्र टायटल पाहायला मिळतं, जो जीता वही सिकंदर. धावांची गती फलकावर 15 धावा, 2 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. म्हणूनच म्हटलं होतं, न हरता, न थकता, न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी मात्र नशिबाला सुद्धा हरावं लागतं. प्रयत्न करीत राहणं खूप गरजेची गोष्ट आहे. यावेळेला पाहिलं मोठा फटका, पंचांकडे बिग अपील, परंतु पंच सहमत नाही आहेत, कॉन्फिडंटली नाही आहेत, कारण चेंडू आणि फळीचा संपर्क झाला नाही. गुड डिलिव्हरी. जावेद कुरेशी यासाठीच ओळखला जातो. ज्या पद्धतीने आपण पाहतो, कॅप्टनने सांगितलं होतं जावेद कुरेशी यांच्याकडे पाहून आम्ही चांगल्या प्रकारचा जरूर मोटिवेट होत असतो आणि तेच मात्र जावेद आपल्याला पाहायला मिळतो. 15 लॉस ऑफ 2 विकेट, 2.2 ओव्हरचा आतापर्यंत खेळ झालाय. चेंडू आहे 16 आणि 16 चेंडूमध्ये 29 धावा. यावेळेला लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, एक धाव काही रोखू शकणार नाहीयेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या बेल्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने थोडीशी जरूर चमकली गेली होती, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय सावध पवित्रा घेऊन खेळण्याचा प्रयत्न केला. फ्रँकी एका साईडला आपल्याला पाहायला मिळतात, एका साईडला ऑस्डन पावकर, कोळीवाडा एक्सप्रेस. ऑस्डन मात्र नॉन स्ट्राईक एंडला आहे, तर फ्रँकी आपल्याला पाहायला मिळते. 15 चेंडू 28 धावा. हाय व्होल्टेज मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांना पाहायला मिळेल का? कारण प्रेक्षकांना काय हवं असतं, कोणीही जिंको कोणीही हरो, परंतु विजय हा क्रिकेटचाच व्हावा आणि त्यासाठी प्रेक्षक वर्ग डोळ्यात तेल ओतून मात्र या स्पर्धेचा आनंद घेतात.
आत्ता जर आपण पहिलं घड्याळात वाजलेले 12:12 ॲक्युरेट झालेत तरी सुद्धा मात्र या ठिकाणी पापणी न लवताना मात्र या ठिकाणी या मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेत. अमितदादा पाटील यांच्या वतीने त्यांचं शतशः आभार. यावेळेला पहिला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकदा वर्जित केली जाते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का तर नाही. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 17 धावा 2 गडी बाद. विजय कांबळे चांगल्या प्रकारची माहिती देत असताना विविध कलमांचा या ठिकाणी पेनाचा वापर करताना पाहायला मिळतात. 17 धावा 2 गडी बाद. आता मात्र स्थिती अशी आहे 14 चेंडू आणि 27 धावा. किंग संतोष 14-32, वसई कोळीवाडा रोहित गुप्ता यांचा संघ तर बिग डॅडी 47 मुंब्रा प्रवीणजी गुप्ता यांचा संघ पाहायला मिळतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, गुडलेन स्पॉटवरून चेंडू अपील केली होती. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला. बॅटची एज यावेळेला पाहायला मिळाली आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 18 धावा. विराट कोहलीचा आकडा, शेजाद शेख या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. एक मुंब्राचा बुलंद आवाज आपण पाहतोय. जुचंद्रच्या मैदानात नेहमीच त्यांच्या समवेत आम्ही समालोचन केलेलं आहे. 18 धावा 2 गडी बाद. कारण कोणताही समालोचक हा परिपक्व नसतो. आम्ही शिकत राहतोय कारण अजून शिकणं खूप गरजेची गोष्ट आहे. नव्याने काहीतरी शिकणं हेच आमचं ध्येय आम्ही सातत्याने पाहायला मिळतं. कारण कोणत्याही सर्व गुण संपन्न नसतो हे आपण सातत्याने पाहिलंय. 18 धावा 2 गडी बाद. यावेळेला पहिला ऑन साईडला सुरेख पद्धतीने MS धोनी कॉपीबुक स्टाईलमध्ये चेंडूला वळवलं गेलं. एकदा वेगाने दुसऱ्या धावेसाठी पलटले तू मै परंतु शेवटच्या मुमेंटला पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी पाहायला मिळालं. ऑस्डनला मात्र पाठवलं आपल्या सुखरूप क्रीजमध्ये. एक धाव येत असताना संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्ती अखेर 19 धावा 6.33च्या सरासरीने. आता येणारे चेंडू आहेत 12 आणि 12 चेंडूमध्ये 25 धावा. 12 चेंडू 25 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर मात्र जबरदस्त एक सामना पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. जिथू पॅकर्स नवगर वर्सेस आझमी टायगर मुंब्रा या दोन संघांमध्ये बिग बॅटल, बिग फाईट. 12 चेंडू आणि 25 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. या ऐकूया आपण डिस्क जॉकीला. चला घाई करा, वेळ दौडू नका. पाणी हवंय का? पाणी मैदानाच्या आतमध्ये आपण पाठवायचंय. आहे हो खरोखर जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. थँक्यू. 12 चेंडू आणि 25 धावा ऑन स्क्रीन. किंग संतोष 14-32, वसई नीड 25 रन्स फ्रॉम 12 बॉल्स. 12 चेंडूमध्ये 25 धावा. धावा होऊ शकतील, मी करेन. आत्मविश्वास खूप महत्त्वपूर्ण भूमिका आहे कारण आतापर्यंत फलंदाज बाद होण्याचा क्रम जर आपण पाहिला तर 2 गडी बाद झालेत. एक पार्टनरशिपची गरज होती, पार्टनरशिप बिल्ड केली गेली. कारण जसं म्हटलं जातं ना, नदीला झरण्याची गरज असते तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते. आणि एखाद्या बिल्डरला जर चांगली इमारत बांधायची असेल तर त्याला फाउंडेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. पाया मजबूत करावा लागतो आणि इथे मात्र पाया मजबूत नसताना सुद्धा चांगल्या प्रकारची स्थिती पाहायला मिळते. कारण इथे आता मात्र 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाच्या फलंदाजाने बिल्ड चांगल्या प्रकारचं मात्र पार्टनरशिप बिल्ड केले गेले. 12 चेंडू 25 धावा. म्हणूनच म्हटलं जातं ना, आयुष्यात कितीही कठीण प्रसंग आले ना तरी सुद्धा खेळाडूनं दुसऱ्याला तक्रार करू नका. कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ॲक्टरलाच देतो. म्हणून बेस्ट ॲक्टर कोण ठरेल याकडे सर्वांचं लक्ष वेधित झालंय. 12 चेंडू 25 धावा. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दोन संघांमध्ये पुन्हा एकदा स्ट्रॅटेजिक टाइम आउट नंतर रणनीती गेम प्लॅनिंग काय असेल. 12-25 बॅटची एज घेऊन चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय लॉंग स्टॉप रिझनला. चेंडूला स्टॉप करेपर्यंत एकच धावेवर फ्रँकीला समाधान व्यक्त करावं लागेल. फ्रँकीला इतरत्र वेळेला डे मध्ये पाहिलेला आहे दिवसा क्रिकेट खेळताना, परंतु नाईटच्या स्पर्धेमध्ये मात्र थोडीशी तफावत असते. थोडंसं तुम्हाला त्याचं सातत्याने सराव सुद्धा कधी कधी करावा लागत असतो हे आपण सातत्याने पाहिलंय. कारण अजून एक स्पर्धा येते 13 ते 17 असा टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम एप्रिलच्या महिन्यामध्ये आपण पाहणार आहोत. अंकुश मोती आणि त्याचे आयोजक आहेत सतीश मिथुन सतीश पाटील आपल्याला पाहायला मिळतात. चेतन पाटील ते संपर्क पाहायला मिळतात. त्यांच्या माध्यमातून एक धाव घेण्यापासून वंचित ठेवलं गेलंय. सुंदर गोलंदाजी, काय कमालीची गोलंदाजी केली. प्रत्येक गोलंदाजाने आपली भूमिका काय आहे हे मात्र सातत्याने दर्शवलं गेलंय.
आता चेंडू आहे तुमच्याकडे जवळजवळ 10 आणि 10 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 24. 240च्या स्ट्राईक रेटने खेळावं लागेल. ऑन साईडला संघर्ष करतायत मैदानाच्या आतमध्ये, प्रयत्न आहेत, प्रयत्नांती परमेश्वर. ऑस्डन पावकर यावेळेला मनामध्ये काहीतरी काहूर चाललंय. 9 चेंडू आणि 23 धावा, एक मोठा फटका, एक ग्राउंड स्ट्रोक मात्र चौकार तुम्हाला या ठिकाणी कलाटणी देऊ शकेल. कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे मित्रांनो, तर जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायलेत ते मात्र मुंब्राचे गोलंदाज. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स, सुपर बॉलिंग. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर आता मात्र 8 चेंडू आणि विजयासाठी 23 धावा. 8 balls remaining and 23 runs required to win. 8 चेंडू 23 धावा. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, जमिनीलगत चेंडू मात्र निघून येतोय. क्षेत्ररक्षण कसं करावं हे मात्र दर्शवत असताना पाहायला मिळतंय. बॅट स्लाइड केले आणि बॅटचा उपयोग अशाच पद्धतीने करावा लागतो. हे आपण ग्रामीण भागातील खेळाडूने मात्र हे नमूद करणं खूप गरजेची गोष्ट असते. धावांची गती झालेली ती एकंदरीत कामेश पाटील आम्हाला दर्शवतायत आणि विजय कांबळे की धावसंख्या जाऊन पोहोचते 23 धावा. 7 चेंडू आहेत आणि 7 चेंडूमध्ये 21 धावा. काही कमालीची किफायतशीर गोलंदाजी केले. आपल्या बोटांतील जादू मात्र या 4ही गोलंदाजांनी दाखवलेली आहे. आणि खास करून प्रवीण गुप्ता साहेबांनी आम्हाला मुंब्रावरून का बोलवलंय याचं प्रत्युत्तर या ठिकाणी देण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतात. ऑन साईडला मोठा फटका तर जरूर आहे. नो मॅन लँड मधून चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपण पाहतोय चेंडू सीमारेषा पार, चौकार, गुड शॉट, सुंदर टायमिंग. सत्तावीस धावा, 6 चेंडू आणि 17 धावा हे सामन्याचं समीकरण. लक्षात असू द्या, चेसिंग कंपल्सरी असेल तुम्हाला धावा या कराव्याच लागणार आहेत, ज्या 17 आहेत. चेसिंग कंपल्सरीचा हा नियम आपल्याला पाहायला मिळतो. अमितदादा पाटील यांच्या वतीने मात्र यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजची सलग 3री रात्र आपण पाहतोय. पहिला दिवस द ग्रेट मराठा जुचंद्र जर आपण पाहिलं तर मोहनदादा पाटील यांच्या संघाने गाजवला अक्षरशः पाहायला मिळाला. मात्र दत्ताई स्पोर्ट जुचंद्र काव्य 11 अंकुश स्मृती संघ मात्र त्यांचा संघ पराभूत झाला. 1 चेंडू 4 धावांची गरज असताना पतू पॅकर संघाच्या विशालने काही जबरदस्त कमालीचा चौकार खेचला. भूषण भोईरला बीट करून तो चेंडू निघून गेला होता. 6 चेंडू 17 धावा. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये. केवळ मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे JPLचे सुपरस्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. 3 वेळा कन्झिक्युटिव्ह मात्र मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच आपण पाहतोय. 27 धावा, 2 गडी बाद. ज्या पद्धतीने आपण पाहिलं ईशान किशन याला आपण पाहिलं असेल T20च्या फॉर्मॅटमध्ये पहिल्यांदा पदार्पण केलं, डेब्यू केला आणि पहिली मॅन ऑफ द मॅच त्याच्या नावावर सूर्यकुमार यादवने कालच्या दिवसामध्ये भन्नाट फॉर्ममध्ये येत असताना ज्याला प्लॅटफॉर्म मिळत नव्हतं, परंतु टॅलेंट अशी गोष्ट आहे जी मात्र कधीच लपत नसते. म्हणून तुमच्यात आत्मविश्वास ही खूप महत्त्वाची भूमिका पाहायला मिळते. कारण तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला भय नाहीये. फुलटॉस चेंडू थोडासा खोलवर चेंडू पाहायला मिळाला. एकदा वर्जित केली जाते. सलीम मिळावून क्षेत्रामध्ये 1 धावे सहित संघ हळुवारपणे जाऊन पोहोचतोय. 28 धावा, चेंडू आहेत 5 आणि 5 चेंडूमध्ये 16 धावा. दोन्ही फलंदाजांकडे ती क्षमता आहे, परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. कोणत्या संघाचा प्रवास या ठिकाणी समाप्त होणार आहे याकडे लक्ष आहे, परंतु थोडंसं स्पीडअप करा गेम. 12:27 झालेत. वेळ दौडू नका. 5 चेंडू 16 धावा. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळलाय. बॅटचा व्यवस्थित मिडल ऑफ द बॅटला चेंडू मात्र कनेक्ट झाला नाही आणि तेवढ्याच जोमाने उत्कृष्ट यावेळेला झेल टिपला जातोय. फलंदाज यावेळेला मात्र बाद होताना आपण पाहू शकाल. जिशानने मात्र सुंदररित्या जजमेंटने झेल टिपला गेला. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. गुड डिलिव्हरी. Baskin, 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 baskin,
आस्तीन उभी रे गोदारा जीव मला केला सोडून बेरा आस्तीन उभी रे गोदारा जीव मला केला सोडून बेरा आस्तीन उभी रे गोदारा जीव मला केला सोडून बेरा आस्तीन उभी रे गोदारा जीव मला केला सोडून बेरा आस्तीच्या वाट्यावर हाय 4 चेंडू आणि विजयासाठी 16 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. खूप छान पद्धतीने आपण ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल 2 आमचे कॅमेरामॅन दिलीप भोईर खूप वर्षापासून मात्र या क्षेत्रात चांगल्या प्रकारचं दर्जेदार काम करतायत. तसेच रोशन भोईर यांना आपण पाहू शकाल. भूषण भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. भूषण भोईर आणि दिलीप भोईर तर मृणाल म्हात्रे JTCचे प्रोप्रायटर आपल्याला पाहायला मिळतात. कामेश पाटील आणि विजय कांबळे खूप चांगल्या प्रकारचा मॅचचा आनंद घेताना मात्र आपण पाहू शकतायत भूषण पडवळ हे सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत. आमच्या उजव्या साईडला जर आपण पाहिलं तर अमित दादा पाटील जे बर्थडे बॉय म्हणून खूप शुभेच्छांचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळाला सातत्याने आणि एक चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व आपण पाहू शकतायत. नेहमी सर्वांना पुढे घेऊन चालणारे व्यक्तिमत्व आहेत. 4-16 यावेळेला मात्र जबरदस्त गेम इज ऑन. यावेळेला मात्र आता जे जबरदस्त जे प्रेक्षक उठले होते ते मात्र पुन्हा एकदा बसतील यात काही शंका नाहीये. वॉट अ शॉट, सुपर टायमिंग. धावसंख्या 34, 3 चेंडू 10 धावा. थँक्यू डीजे थँक्यू. या मात्र षटकाराने सामन्यामध्ये पुन्हा एकदा फेरबदल केला जातोय. ऑस्डन पावकर एक असा खेळाडू आहे हार न मानणाऱ्यांपैकी एक फलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं अष्टपैलू नेतृत्व. 3 चेंडू 10 धावा. किंग्स संतोष 14-32 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. वसई कोळीवाडा रोहित गुप्ता यांनी मात्र सौजन्य केलेला आहे. तर एका साईडला बिग डॅडी 47 मुंब्रा हा संघ पाहायला मिळतोय. 3 चेंडू 10 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज लेफ्ट आर्म निलेश. यावेळेला पंचांकडे दाद आणि यावेळेला आपण पाहू शकाल फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. लेग बिफोर विकेट पायचीत पकडला गेला आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. निराश हताश मनाने मात्र ऑस्डन पावकर या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला. 2 चेंडू 10 धावा. मनीषा भक्तीला जागी झाली थँक्यू डीजे थँक्यू. वेलकम बॅक. 34 धावा 4 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू आणि 10 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. आमदार चषक 2021 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत अमितदादा पाटील यांच्या वतीने. टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. आपल्या डोळ्यासमोर रंगताना ही स्पर्धा आपण पाहू शकता. तिसरी रात्र आपण पाहू शकाल. 2 चेंडू आणि 10 धावा, 1 षटकार आणि 1 चौकारांची आवश्यकता मात्र या सामन्यामध्ये कलाटणी घेऊन येईल आणि संघाला विजयी ठरवेल. परंतु ज्या अनुषंगाने निलेशने आपले गोलंदाजीवर मोहर उमटवली गेले, सुपर बॉलिंग करत असताना त्या लाईन सहित गोलंदाजी केली जाते. धारदार गोलंदाजी. एम्ब्रोज एका साईडला, जॅक्सन एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 फलंदाज आहेत, धुरंधर खेळाडू. परंतु निलेश या ठिकाणी जिद्दीने गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. धैर्य, धाडस, माणस सर्व काही मात्र यावेळेला अंगी बांधताना पाहायला मिळतोय. यावेळेला पाहिला थोडासा खोलवर चेंडू होता. चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडला गेला. 1 चेंडू आणि 10 धावा. निलेशने मात्र कमबॅक केलाय आणि बिग डॅडी 47 मुंब्रा संघ हळूहळू विजयाच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु शेवटच्या मोमेंटपर्यंत भविष्यवाणी देणं म्हणजे क्रिकेटच्या जगतामध्ये मूर्खपणाची गोष्ट आहे. केव्हाही काहीही घडू शकतं या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. 1 चेंडू आणि 10 धावा. 1 balls remaining and 10 runs required to win. 1 चेंडू आणि 10 धावा हे सामन्याचं समीकरण. एका साईडला प्रवीण गुप्ता साहेब यांचा संघ पाहायला मिळतोय, तर एका साईडला रोहित गुप्ता यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या मोठमोठ्या स्पर्धेमध्ये मात्र त्यांची जी सौजन्य केले जातात, सुप्रीमो ट्रॉफीमध्ये सुद्धा मात्र किंग्स संतोष 14-32 नाही सौजन्य केला होता संघ.
अप्रतिम. आणि यावेळेला विजयावर शिक्कामोर्तब केला जातोय. सुंदर विजयी या ठिकाणी जरूर 9 धावेने विजयी झालाय तो संघ बिग डॅडी 47 मुंब्रा हा संघ आपण पाहू शकाल. चला हँडशेक करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण उतरायचं आहे. ज्या अनुषंगाने आपण पाहतोय जालिंदर भोईर आमच्यापर्यंत सूचना करतील की कोणत्या संघाने मात्र या ठिकाणी दोन्ही संघाने मात्र आपण जालिंदर भोईर यांच्याशी संपर्क साधा क्विकली. कोणत्याही वेळेची दिरंगाई न करताना जालिंदर भोईर यांच्याशी आपण संपर्क साधा. मॅन ऑफ द मॅचकडे आपण वळणार आहोत. तर ज्या पद्धतीने मात्र गोलंदाजी फलंदाजी बहरली गेली आणि नो डाऊट अबाउट इट सैफ 4 धावा 2 गडीबाद 1 षटक आणि फलंदाजी करताना 11 चेंडूमध्ये 20 धावांची तडाखेबंद फलंदाजी पाहायला मिळाली. सैफ मॅन ऑफ द मॅच. हँडशेक करून मात्र बाहेर निघायचं आहे. शैजाज शेख खुश असतील या संघावर. हेमंत पाटील या ठिकाणी खुश असतील. हेमंत पाटील आपण पाहतोय हे टेनिस क्रिकेटमधले दिग्गज समालोचक प्रवीणजी गुप्ता साहेब खूप खुश असतील. मुकेश जायस्वाल या ठिकाणी पाहायला मिळतात जे